दादरमधील हनुमान मंदिराबाबत राज्य सरकारची नेमकी भूमिका काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट. गेल्या 2 दिवसांपासून मुंबईच्या राजकीय वर्तुळात दादरमधील हनुमान मंदिराचा मुद्दा चर्चेचा ठरलेला आहे. खुद्द उद्धव ठाकरेंनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन मुद्दा उपस्थित केल्यामुळे या मुद्द्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय आणि याबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून आरोप प्रत्यारोप आणि दावे प्रतिदावे करण्यात आल्यामुळे या मंदिराचं नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. अखेर एकीकडे मंगलप्रभात लोढा यांनी मंदिराला आलेली नोटीस स्थगित केल्याचं सांगितलं असताना दुसरीकडे मंदिर नियमितीकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलंय आणि या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये आयोजित पुस्तक महोत्सवासाठी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाने याआधी निर्णय देऊन मंदिराच्या श्रेणी केल्या आहेत. जुनी मंदिरं त्या श्रेणीनुसार नियमित करता येतात, त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून आम्ही त्यातून नक्कीच मार्ग काढू. नियमातील तरतुदीनुसार त्या मंदिराचं नियमितीकरण आपण करून घेऊ, असं देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे दादरमधील या मंदिराचं नियमितीकरण होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा आला होता, त्याला आता रेल्वेने सुद्धा स्थगिती दिलेली आहे. मात्र कायमस्वरूपी रद्द करावी अशा पद्धतीचे मागणी तशी करू ना. त्यातनं असं आहे की माननीय न्यायालयाने मागच्या काळामध्ये निर्णय देऊन मंदिरांच्या कॅटेगरी केलेल्या आहेत आणि जुनी मंदिरं जी आहेत ती त्या कॅटेगरीप्रमाणे नियमित करता येतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाशी चर्चा करून त्या ठिकाणी आम्ही निश्चितपणे मार्ग काढू आणि त्यात जी काही नियमात आपल्याला तरतूद आहे त्यानुसार त्याचं नियमितीकरण करून घेऊ. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, दादर.